नमस्कार. नालायक निरूपाने खरोखर हद्दपार केलेली असते. मीराला तिच्या बेडरूममधून बाहेर काढून ती रूम रवी आणि रियाला दिलेली असते. त्यामुळे सत्यजितला खूपच राग आलेला असतो. रवी निरूपाला म्हणत असतो, मम्मा हे सर्व काय चालू आहे? तू असं का वागतेस? खरं सांगायचं तर तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मम्मा. तू मीरा वहिनीला तिच्या रूममधून का बाहेर काढतेस? मला हे अजिबात पटलेलं नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, रवी भाऊजी असू द्या, तुमचं लग्न झालंय, असू देत, काहीच हरकत नाही. तेव्हा लगेच रवी बोलतो, पण मीरा वहिनी तुमचं काय? त्यावेळेला लगेच रिया बोलते, रवी जाऊ देत ना, मीरा म्हणतीये ना, मग कशाला उगाच काळजी करतोस? आपल्याला ही रूम मिळाली आहे ना, मग गप्प बस ना. तेव्हा मात्र मीरा रियाकडे बघतच राहते. त्यावेळेला निरूपा मीराला बोलते, चल चल तुझं सामान घे आणि बाहेर हो. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, निरूपा तू हे चांगलं केलं नाहीस. तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या बायकोला बेडरूममधून बाहेर काढायची? आणि काय गे रिया, तुला तरी वाटतं काही योग्य? खरं सांगायचं तर जरा विचार कर. ज्या मीराने तुझ्यासाठी घरच्यांच्या विरोधात जाऊन पाऊल उचलली, त्याच मीराला तू तिच्या रूममधून बाहेर काढतेस. तेव्हा लगेच रिया बोलते, सत्यादादा प्लीज असा विचार नको करूस. मी नाही काढला तिला घराबाहेर. खरं सांगायचं तर मी तिला बेडरूममधून बाहेर काढण्याचा प्रश्नच येत नाही. आईंनी स्वतःहून मला ही रूम दिली. मीरा सॉरी, तुला जर का तसं वाटत असेल तर तू तुझ्या रूममध्ये राहा. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो जाऊ देत, त्यांचं नवीनच लग्न झालंय. तेव्हा लगेच सत्या बोलतो, मीरा प्लीज, धूमकेतू तुझं हेच वागणं मला पटत नाही. प्रत्येक वेळेला कॉम्प्रोमाइज करायला शिकू नकोस धूमकेतू. प्रत्येक वेळेला कॉम्प्रोमाइज तूच करणार आहेस का? अगं जरा विचार कर. मला या गोष्टीचा त्रास होतो, त्रास. अगं कधीतरी जशास तसं वागायला शिक ना ग बाई. तुझं हे वागणं खरोखर योग्य नाही. का तू असं वागतेस? तेव्हा मात्र मीराला खूपच राग येतो आणि मीरा बोलते, जाऊ देत, मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही. प्लीज तुम्ही जरा शांत राहाल का? कारण तुम्ही जर का शांत राहिलात ना तर मला बरं वाटेल. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, जाऊ देत, तुझ्याशी बोलण्यात म्हणा अर्थच नाही. कारण तुला जसं पाहिजे तसंच तू वागणार. तू थोडीच माझं ऐकणार आहेस. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, कळतंय ना तुम्हाला, मग शांत व्हा. उगाच नको ते वाद घालू नका आणि मला वाद घालायची इच्छासुद्धा नाही. खरं सांगायचं तर वाद घालून घालून मला कंटाळा आलाय. प्रत्येक वेळेला वाद घालायला जायचं आणि पदरात मात्र अपयशच येतं. त्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं. त्यावेळेला लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो, जाऊ देत, चल आता बघ मी काय करतो ते. इकडे सत्यजितने हॉलमध्ये छान अशी एक रूम बांधलेली असते, म्हणजे चारी बाजूने पडदे लावलेले असतात. तेव्हा मात्र तो मोठ्याने मीराला हाक मारतो आणि म्हणतो, धूमकेतू धूमकेतू इकडे ये ना. तेव्हा लगेच मीरा तिथे आलेली असते. त्यावेळेला सत्या म्हणतो, बघ तुला आवडली का तुझी रूम? तेव्हा मीरा त्या रूममध्ये जाते आणि तिला ती रूम खूपच आवडते. तेव्हा लगेच मीरा बोलते, हो हो खूपच आवडली. तेवढ्यात तिथे निरूपा आलेली असते आणि निरूपा सत्याला म्हणते, हे काय आहे सर्व? तेव्हा लगेच सत्या बोलतो, तू माझ्या बायकोला बेडरूममधून बाहेर काढशील आणि माझी बेडरूम तू त्या रव्याला देशील तर मी शांत बसेन का? मी काहीही सहन करेन निरूपा. तू जर का मी एकटा असतो आणि मला सांगितलं असतंस हॉलमध्ये झोप तर मी झोपलो असतो. पण तू माझ्या बायकोला तिच्या बेडरूममधून बाहेर काढलंस, ही खंत मात्र माझ्या मनाला लागली आणि तेव्हाच माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि म्हणूनच ही रूम मी माझ्या बायकोसाठी बांधली आहे. आता तुला काय करायचं आहे ते कर. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, हे हटव सर्व. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, अजिबात नाही. ही रूम इथनं हटवण्याचा जर का कुणी प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा एकेकाला सोडणार नाही मी. तेवढ्यात मात्र तिथे सुधाकर राव आलेले असतात आणि ते म्हणतात, काय चाललं हे सर्व? त्यावेळेला निरूपा बोलते, बघा बघा तुमच्या मूर्ख लेकाने काय केलंय. पनवतीच आहे म्हणा, ह्याला समजतं काय? हॉलमध्ये कोण असं चारी बाजूनी पडदे लावतं का? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित अरे हे सर्व काय आहे? तेव्हा लगेच सत्या बोलतो, बाप अरे मी काय करू? आम्हाला आमच्या रूममधून बेदखल करण्यात आलं आणि आमची रूम रिया आणि रवीला देण्यात आली, तर माझ्या बायकोला काय? माझं काय चुकलं त्याच्यात? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित तू तुझ्या बायकोच्या मनाचा विचार करतोस हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं. मला दुसरं काही नको सत्यजित.
हे एवढंच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो. सत्यजितला खूपच आनंद झालेला असतो. तर इकडे रात्रीच्या वेळी देविका त्या रूमजवळनं जात असते आणि त्या पडद्याला ती आग लावण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यात मात्र मीरा तिच्या जवळ येते आणि तिच्या सणसणीत थोबाडीत मारते. मीरा देविकाला म्हणते, का देविका तू असं का वागतेस? देविका माझं काय चुकलंय की तू एवढी मोठी शिक्षा आम्हाला देतेस? खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही. देविका प्लीज स्वतःला सावरत जा, कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होतंय. तेव्हा लगेच देविका बोलते, मीरा उगाच माझ्यावरती काही आरोप करू नकोस. त्यावेळेला मीरा बोलते, देविका तुझी हिंमत कशी झाली? माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीतरी केलंय, त्याला आग लावण्याचा प्रयत्न तू करतेस. देविका मला तुझं हे वागणंच पटलेलं नाही, जरा तरी सुधार. तेव्हा मात्र देविका बोलते, पुरे झालं, मला काही एक सुधारायचं वगैरे नाही. मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे, ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा कोणीही सुधारू शकत नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका मोठ्याने बोलते, आता विषयच समाप्त. लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन. त्यावेळेला मीरा बोलते, म्हणजे तुला माझा सत्यानाश करायचा आहे तर? त्यावेळेला लगेच देविका बोलते, हो, खरं सांगायचं तर मला तुझा सत्यानाश करायचाच आहे. तुला आयुष्यातून उठवायचं आहे मीरा, त्याशिवाय मी शांत नाही बसणार. त्यावेळेला मीरा बोलते, हे शक्य नाही, कारण तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तू सत्याला कधीच ठेचू शकत नाहीस म्हणजे नाहीस. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस, कारण मी मीरा आहे. मीरा, मी त्याच्याशीच शांतपणे वागेन जो माझ्याशी शांत वागेल. जो माझ्या आडवा जाण्याचा प्रयत्न करेल त्याला कसा आडवा करायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे. हे ऐकून देविकाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला देविका बोलते, मीरा तू मला अजून ओळखत नाहीस. त्यावेळेला मीरा बोलते, खरं सांगू का, मला तुला ओळखायचंच नाही. मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे. खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबव, आणि जर का तू हा विषय इथल्या इथे थांबवलास तरच बरं होईल. तेव्हा मात्र मीरा तिच्याकडे बघतच बसते. त्यावेळेला लगेच देविका तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला मीरा स्वतःशीच म्हणते, या देविकावरती लक्ष ठेवलं पाहिजे. हिच्या मनात माझ्याबद्दल एवढा कटुपणा का, मलाच कळत नाही. मला तर आता समजतच नाही आहे नक्की काय करावं ते. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित करायच्या असतील तर या देविकाला पहिल्यांदा धडा शिकवला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर देविकाला योग्य तो धडा शिकवून मीरा तिचा संसार वाचू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.